मुंबई पुण्याजवळ तुम्ही लहान मुलासोबत आरामदायी लक्झरियस स्टे निवडत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आम्ही आलेलो आहोत एका मस्त अशा ठिकाणी ज्याचं नाव आहे तोयम बाय ऑर्किड्स. हे मुंबई पुण्यापासून अगदीच जवळ आहे, पुण्यापासून तर 1 तासावर. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपला हा स्टेकॅशन असणार आहे. जसं आम्ही सांगितलेलं की आपले खूप स्टेकॅशन्स होणार आहेत, त्यातलाच हा एक आहे. आम्ही आलेलो आहोत पुण्यापासून अगदीच जवळ, 1 तासावरही म्हटलं तरी चालेल. त्याचं नाव आहे तोयम बाय ऑर्किड हॉटेल्स आणि हे ऑर्किड हॉटेल्सची चेन आहे. खूप मस्त आहे, थोडं लक्झरी स्टे आहे. बाळासोबत असेल तर परफेक्ट स्टे आहे. इथे वेगवेगळ्या टाईपच्या रूम्स आहेत. आम्ही घेतली आहे पृथ्वी रूम आणि आमची रूम तुम्हाला दाखवतोच. इथून एंट्रन्स आहे आणि इथे असं सिटिंग एरिया म्हणू शकतो, दिवाण टाईप आहे. इथे तुम्हाला वर्क डेस्क दिलेला आहे, तिथे तुम्ही एडिटिंग, स्टडी, वर्क फ्रॉम होम काहीही करू शकता. आणि त्याच्यासोबत इथे कॉफी सॅशे आहेत जे वायूने खेळायला घेतलेले आहेत आणि पाणी दिलेलं आहे. त्यांनी ज्या बेसिक गोष्टी असतात त्या त्यांनी सेपरेट आउट केलेले आहेत एका रूममध्ये सगळ्या एरियाज. तर इकडे त्यांनी बॅग ठेवायला वगैरे दिलेलं आहे. त्याच्यासोबतच इथे कबर्डही आहे छोटंसं, ज्याच्यात तुम्ही सामान ठेवू शकता. आम्ही सगळं टाकलेलं आहे. इथे छान असं अँटिक वॉश बेसिन आहे, खरंच खूप छान आहे, मला खूप आवडलंय. त्याचं नळही तुम्ही पाहू शकता किती मस्त आहे. हे पण एरिया त्यांनी डिवाइड केलेले आहेत छानपैकी. आणि हाही तुम्ही बघू शकता किती छान अँटिक पीस आहे. पृथ्वीमध्ये पण त्यांचे 2 टाईप्स येतात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही स्टोन कॉटेज घेऊ शकता किंवा तुम्ही वुडनवाला. आम्ही लेट आल्यामुळे आम्हाला हे स्टोन कॉटेज मिळालं आहे. तर कम्प्लीट स्टोन आहे, तर थोडं थंड आहे. इथे मिरर आणि तुमचा ड्रेसिंग एरिया टाईप स्पेस केलेली आहे. आणि हा खूपच सुंदर बेड आपण समोरून बघूया. खूप छान असा हा बेड, किंग साईज बेड आहे. फॅमिलीसाठी अगदी छोटा पडणार नाही असा आहे. आणि मस्त त्याचं जुन्या स्टाईलचं वुडन डेकोर आहे, ज्याच्यात असे मस्त पडदे लावलेले आहेत आजूबाजूंनी. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे इथनं असणारी बाल्कनी आणि इथनं दिसणारा व्ह्यू. इथनं लेक दिसतो, कॅमेऱ्यात दिसत नाही आहे पण इथनं डोळ्याने लेक दिसतो आणि खूप छान बसायला जागा आहे. आणि एकदम पण असं नेचरमध्ये आलेलो आहे तसंच वाटतं, कारण की पक्ष्यांचा किलबिलाट आहे, तुम्हीही ऐकू शकता. शहराच्या गोंगाटापासून थोडं दूर, जिथे शांतता फक्त ऐकू येत नाही तर फील होते. पक्ष्यांचा हलका किलबिलाट, वाऱ्याची सळसळ आणि निसर्गाचा शांत आवाज. आज आपण आलो आहोत एक अशा ठिकाणी जिथे निसर्ग, आराम आणि आरोग्य तिन्हीचा सुंदर संगम आहे. तोयम म्हणजे पाणी आणि पाण्यासारखीच इथली प्रत्येक गोष्ट शांत, शुद्ध आणि फ्रेश वाटणार. लेकचा हा सुंदर व्ह्यू आणि आजूबाजूला निसर्गाचे आवाज मनाला पूर्ण रिलॅक्स करून टाकतात. आणि जर तुम्हाला थोडी ॲक्टिव्हिटी हवी असेल तर इथे बोटिंग, कयाकिंग सारख्या ॲक्टिव्हिटीज पण एन्जॉय करता येतात. इथे 4 टाईपच्या रूम्स आहेत, वायू, पृथ्वी, जल आणि आकाश. म्हणायला गेलं तर आकाश एकदम त्यांची वरती आहे आणि जल म्हणाला तर ते लेकच्या पाशी आहे आणि पृथ्वी आपलं थोडंसं मधल्या लेवलला आहे. असं त्यांनी छान केलेलं आहे. आणि इथे कपल्स अलाउड आहेत, इथे पेट्स अलाउड नाही आहेत. आणि हे जरा हायवेपासून थोडं आत आहे, त्यामुळे जवळपास काही नाही आहे आणि त्यामुळेच इथे खूप शांतता वाटते. आणि जवळ लेक पण आहे, त्यामुळे तुम्ही जर इथेच राहणार असाल तर इथलं लंच डिनर ही तुम्ही बुक करताना बुक करून टाका, ते बेटर राहील. एक आणखीन गोष्ट मला वाटली की इथे फ्रीज नाही आहे. रूममध्ये त्याने फ्रीज द्यायला हवा होता. इथल्या ॲम्युनिटीज किंवा इथल्या गोष्टी सांगायच्या झाल्या तर इथे स्विमिंग पूल आहे. इतका मोठा नाही आहे, छोटा आहे पण क्लीन आहे. आणि लहान मुलांसाठीही छोटा स्विमिंग पूल आहे. तिथे थोडंसं चढून जावं लागतं, पण त्यांची बग्गी राईडही आहे, ती तुम्हाला तिथे घेऊन जाऊ शकते. इव्हन वरच्या ज्या रूम्स आहेत त्याच्यासाठीही बग्गी राईड आहे. इथला जो तलाव आहे तो खरंच खूप छान आहे. इथे बसून तुम्ही खूप शांत, शहरापासून दूर आल्यासारखं वाटतं, निसर्गात आहोत असं वाटतं. इथे खेळायला टेनिस आहे, त्याच्यानंतर लहान मुलांचं प्लेग्राऊंड आहे, त्याच्यानंतर व्हॉलीबॉल कोर्टही आहे, तिथेही तुम्ही खेळू शकता. इथल्या दगडी पाथवेजवरून चालताना प्रत्येक पाऊल तुम्हाला निसर्गाच्या अजून जवळ घेऊन जातं. सभोवताली हिरवळ, स्वच्छ हवा, बॅकग्राऊंडला चाललेलं सुदिंग म्युझिक आणि मध्येच ऐकू येणारा पक्ष्यांचा आवाज एकदम पीसफुल वाईब क्रिएट करतं. इथली रूम्स म्हणजे लक्झरी आणि नेचर यांचा परफेक्ट बॅलन्स. बाहेर हिरवेगार व्ह्यू आणि आत एकदम कोझी काम फील. आणि संध्याकाळी बाल्कनीमध्ये बसून चहा किंवा कॉफी सिप करताना पक्ष्यांचा आवाज, थंड वारा आणि शांत संध्याकाळ, तो मोमेंट तुम्हाला लिटरली नेक्स्ट लेवल रिलॅक्सेशन देतो. जेवणाबद्दल बोलायचं झालं तर इथे टेस्ट सोबत हेल्थला पण इक्वली इम्पॉर्टन्स दिली जाते.
फ्रेश इन्ग्रेडियंट्स आणि एकदम लाईट सॅटिस्फाईंग फूड. आणि इथली सर्वात खास गोष्ट म्हणजे आयुर्वेदिक रिज्युव्हनेशन सेंटर. ट्रॅडिशनल आयुर्वेदिक थेरपीज, रिलॅक्सिंग स्पा ट्रीटमेंट्स जे तुमचं शरीरच नाही तर मनही पूर्णपणे शांत करतं. स्ट्रेस, थकवा निसर्गाच्या या शांत वातावरणात हळूहळू नाहीसा होतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथली प्रॉपर पार्किंग फॅसिलिटी. म्हणजे ट्रॅव्हल केल्यानंतर कुठलंही हॅसल नाही, सगळं व्यवस्थित प्लॅन्ड आणि कन्व्हिनियंट. क्लीनलीनेस, मेंटेनन्स आणि ओव्हरऑल ॲम्बियन्स सगळं एकदम टॉप नॉच. आणि या सगळ्यांमध्ये निसर्गाचा प्रत्येक छोटा आवाज तुमचा एक्सपिरियन्स अजून खास बनवतो. जर तुम्हाला सिटी लाईफपासून ब्रेक हवा असेल आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा असेल तर तोयम बाय ऑर्किड हा नक्कीच तुमच्या बकेट लिस्टमध्ये असायला हवा. आणि हे खूप मेंटेन्ड आहे. म्हणजे आम्ही आल्यापासून इथनं 2दा त्यांनी पूर्ण पाण्याने हे धुतलेलं आहे, त्यामुळे हे थोडं मेंटेन करणं कठीण आहे, पण ते इतकं व्यवस्थित मेंटेन करत आहे. इथला स्टाफही खूप चांगला आहे, जे लगेच सर्व्हिस मिळते आणि लगेच स्टाफही येतोय, त्यामुळे आम्हाला ती खूपच छान वाटलेलं आहे. एक वेलकम रिच्युअल करतात ज्याच्यात तुम्हाला ओवाळतात, कुंकू लावतात आणि एक वेलकम ड्रिंक देतात. इथलं रेस्टॉरंटही छान आहे, पण कॉटेजेस कमी असल्यामुळे अर्थात लोक कमी असतात, तर बफेसारखं नसून बफेचं ते मेन्यू देत लिमिटेड ऑप्शन असतात, पण त्याच्यातनं तुम्ही काहीही ऑर्डर करू शकता. ते अनलिमिटेड असतं पण ऑप्शन्स लिमिटेड असतात. आणि लहान मुलांसाठीही ते गोष्टी बनवून देतात, जसं की आम्ही वायूसाठी डाळ खिचडी, वरण भात हे मागवलेलं. ब्रेकफास्टही चांगला आहे, म्हणजे खूप वाव नाही आहे, खूप कमी पण नाही आहे, पण ॲव्हरेज आहे आणि बऱ्यापैकी ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर तुम्हाला हा आमचा स्टेकेशनचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया अशाच कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.